नमस्कार सर्वांना. आपल्या उत्तम कामती या चॅनलवरती सगळ्यांचं खूप 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 नमस्कार. सगळे विद्यार्थी आमचे अभ्यास करत असतील आणि आपल्या जीवनामध्ये एक आदर्श निर्माण होण्यासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा घेऊन उतरलेले सर्व स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मधील विद्यार्थी यांना आमचा नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान याच्या संदर्भातले एक 20 प्रश्न जे की परीक्षेला आधी आलेले आहेत ह्याच्या अगोदर पण, आणि त्याच्या संदर्भातलं जे आहे तर ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न काय बघा, नकाशातील समोच्च रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो? सांगा बघूया या प्रश्नाचं उत्तर. बघूया कुणाला येते उत्तर या प्रश्न. अगदी सोपं उत्तर आहे. सोपं उत्तर म्हणजे तुम्ही सहज उत्तरे सोडवू शकता. कमेंट्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. बघूया कोण देऊ शकते या प्रश्नाचं उत्तर. उत्तर प्रश्नांची देता आली पाहिजेत. प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेतच. कळलं का? बघूया कोण या प्रश्नाचं उत्तर देतं. काय म्हटलंय? नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्या जमिनीचा उतार कसा असतो? कसा असतो जमिनीचा उतार? तर तीव्र स्वरूपाचा असतो. कसा असतो? तीव्र स्वरूपाचा असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे तीव्र स्वरूपाचा. समोच्चता रेषा अशा स्वरूपात दाखवल्या जातात बघा. नकाशामध्ये तुम्ही जर बघितलं असाल, अशा 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 स्वरूपात दाखवल्या जातात का? हां, ज्यावेळी जवळ ज्या रेषा असतात ना त्यावेळी उतार कसा असतो? तीव्र असतो. आणि ज्या ज्या स्वरूपात अशा लांब लांब अशा दाखवल्या जातात ना त्यावेळी उतार कसा असतो? मंद असतो. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. हां, नकाशातील समोच्चता जवळजवळ असले तर काय उतार कसा असतो? जमिनीचा उतार, जमिनीचा इथं उतार पाहिजे. हा, इथं चुकले बघा. उतार, जमिनीचा उतार कसा असतो? जमिनीचा उतार कसा असतो? तीव्र स्वरूपाचा असतो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंब खनिजे आढळतात. अगदी सोपं प्रश्नाचं उत्तर आहे या. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये कोणती खनिजे आढळतात? सांगा. बघूया कोणाला येते उत्तर. आणि या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे हा तुम्हाला, कारण हे बऱ्याच वेळा प्रश्नाला विचारलेला आहे. तर आपली पृथ्वी जी आहे तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये मित्रांनो लोह आणि निकेल हे जे आहेत ही खनिजं आढळतात. लोह आणि निकेल. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल ही खनिजे आढळतात. हा, ही खनिज जड स्वरूपाची खनिजे आहे. ती कशी स्वरूपाची खनिजे आहे? ती जड स्वरूपाची खनिजे आहे. ती खनिजे जड स्वरूपाची खनिजे आहेत मित्रांनो. लक्षात झालं का? आणि गाभा म्हणजे ज्याला कोर झोन असं म्हणतात, तर लोहा निकेल आढळतं. आवरण, त्यानंतर कवच जो भाग असतो, कवचावरती अब्रक, बॉक्साईड, लक्षात आलं का? क्वार्टज, फेल्डस्पार हे खनिजे आढळतात प्रामुख्याने. कुठली काय सांगितले मी? काय सांगितलं? कोण सांगता बघा कमेंट्समध्ये. सांगायचं आहे उत्तर. इथं मी म्हणतो कवच. पृथ्वीचं वरचं जे कवच असते तिथं काय कवच काय आढळतंय? बॉक्साईड आढळते का? लाल माती, लाल दगड, बॉक्साईड. सह्याद्री पश्चिम घाटामध्ये बॉक्साईडचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जात आहे. दुसरा कुठला आढळतंय? अब्रक. तिसरं काय आढळतंय? क्वार्टर्स. आणि चौथं कुठलं आहे? फेल्ड सल्फार. हे जे खनिजे कवचावरती आढळतात. लोह जे आहे ना, लोह खनिज पृथ्वीचा काय? हा पृथ्वीचा
पृथ्वीच्या गाभ्याचा मुख्य घटक आहे हा. कसा घटक आहे? मुख्य घटक. पृथ्वीच्या गाभ्याचा मुख्य घटक आहे लोह. लक्षात आलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. या प्रश्नाचं उत्तर काय? पृथ्वीच्या अंतर्गामी प्रामुख्याने कोणते खनिजे आढळतात? निकेल आणि लोह. निकेल आणि लोह जे आहे ते पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आढळतात. त्याला काय म्हटलं जातं दुसरं इंग्लिशमध्ये? इथं लिहूया. आयरन आणि दुसरं काय? निकेल. NiCKLE. निकेल. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय बघा. खालील पर्वतांपैकी गड पर्वत कोणता आहे? जगातील गड पर्वताचे नाव सांगा. आता मी जगातील का बरं म्हटलं? कारण हे सगळे जगातीलच प्रसिद्ध पर्वत आहेत. हिमालय, आल्प्स पर्वत, युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, रॉकी पर्वत. तर सांगा, खालील पर्वतांपैकी गड पर्वत कुठला आहे? हिमालय कसा आहे हो? हिमालय हा वली पर्वत आहे. वली पर्वत सांगा. गड पर्वत भारतामध्ये कुठं आहे का सांगा बघूया. भारतामधील जे मेघालय पठार आहे, मेघालय पठार. कसं पठार? मेघालय पठार. हे कसं आहे? गड पर्वताचं उदाहरण आहे. गट पर्वत. भारतातील गड पर्वत कुठले आहेत तो? तुम्हाला असा प्रश्न येईल तर मेघालय पठार जे आहे ते गड पर्वताचं उदाहरण आहे मित्रांनो. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा कसा आहे मित्रांनो? गट पर्वत आहे. मग रॉकी पर्वत कसा आहे सांगा. कमेंट्स मध्ये उत्तर द्या. रॉकी पर्वत कसा आहे? तुमचं तुम्ही बघा म्हणा सर. रॉकी पर्वत वली पर्वत आहे का? बरोबर आहे ना? रॉकी पर्वत, अँडीज आणि रॉकी पर्वताच्या रांगा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतात. या वली पर्वताचे उदाहरण आहेत. हिमालय हा सुद्धा वली पर्वत आहे. लक्षात आलं का? त्यानंतर युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा कुठला आहे? गट पर्वत आहे. भारतातील मेघालयाचं पठार हे गट पर्वताचं उदाहरण आहे. लक्षात आलं का? हे माहिती पाहिजे. कोण सांगणार? अभ्यास केला तरच समजणार. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा ठोकळ्याचा पर्वत आहे. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्न क्रमांक 4. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? अगदी सोपा प्रश्न. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कुठले? धरणाचे पाणी कशात मोजतात व धरणाचे पाण्याचे प्रवाह कशात? क्युसेक आहे का? माहिती करून घ्या. ते पाठांतर एकक पाठ पाहिजेत. काय भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? रिश्टर स्केल. किती रिश्टर स्केल भूकंप झाला म्हणतात समजलं का? त्याला रिश्टर स्केल असं म्हणायचं. चला पुढे जाऊ आपण. टिंब हा रूपांतरित खडक आहे. सेल, बेसॉल्ट, संगमरमर, ग्रॅनाइट. खडकाचे प्रकार व माहिती सांगा बघूया. काय सांगताय? गुणधर्म,
सांगा. खालीलपैकी रूपांतरित खडक कुठला आहे? बघूया कोण सांगते. खडकाचे प्रकार किती हो? खडकाचे प्रकार किती? खडकाचे प्रकार हे प्रश्न आलेला आहे. खडकाचे प्रकार प्रामुख्याने किती आहेत? प्रामुख्याने खडकाचे प्रकार आहेत 3 प्रकार आहेत. कुठले कुठले? अग्निज खडक, अग्निज खडक. दुसरा कुठला खडक हो? अग्निज खडक. दुसरा कुठला सांगा बघूया? गाळाचे खडक. गाळाचे खडक. आणि तिसरा प्रकार कुठला आहे हो? रूपांतरित खडक. रूपांतरित खडक. त्याच्यावरती आता आपल्याला प्रश्न आलेला आहे. खडकाचे प्रकार किती? 3. अग्निज खडक, गाळाचे खडक, रूपांतरित खडक. आणि प्रश्न काय विचारला आहे? खाली पर्याय जे दिले त्यातले रूपांतरित खडक कुठला ते सांगा म्हटलं. सांगा आता मला रूपांतरित खडक कुठला. बघूया कोण सांगते. सोपा आहे. याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. संगमरवर. संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. लक्षात आलं का? रूपांतरित खडक कशाला म्हणायचं? आधीपासून काय झालं असते? अस्तित्वात असलेल्या अग्निज किंवा गाळाच्या खडकामध्ये प्रचंड उष्णता आणि दाबामुळे बदल होऊन तयार होतो संगमरवर खडक. लक्षात आलं का? संगमरवर हा कसा असतो? एकदम कठीण असतो. आलं पाहिजे. कोण सांगणार त्याचं उत्तर? बेसाल्ट खडक काय म्हणतात तो? बेसाल्ट खडक हा अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट खडक कसा आहे? हा अग्निजन्य खडक आहे. ग्रॅनाइट कसा आहे हो? ग्रॅनाइट सुद्धा अग्निजन्य खडक आहे. ग्रॅनाइट हा सुद्धा अग्निजन्य खडक आहे. आणि संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. तुम्हाला जोड्याजोडा सुद्धा असाच प्रश्न विचारू शकतात. आलं पाहिजे, सोडायचं नाही. सगळे उत्तर आले पाहिजे तुम्हाला. ह्या रूपांतरित खडक कुठला आहे? संगमरवर. आणि बेसॉल्ट, ग्रॅनाइट एक आहे अग्निजन्य खडक आहे. पुढे जाऊ. पुढचा काय प्रश्न आहे? पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता? पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता? सांगा बघूया. जे लोक बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता? या प्रश्नाचं उत्तर कोण येईल त्याला 1 पेन बक्षीस मिळणार आहे. बक्षीस पेन. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सांगा पश्चिम पॅसिफिक महासागरातील सगळ्यात खोल गर्ता कोणता? काय सर तुम्हीच सांगा आता. अहो सोपा आहे किंवा मागच्या लेक्चरमध्ये झाले. मरियाना गर्ता. ह्याच्यात आता काय उत्तर सांगायचं तुम्हाला? सांगा बघूया. किती मीटर खोल आहे हो? 11 किमी खोल आहे. हा 11 किमी खोल आहे. लक्षात आलं का? ही माहिती पाहिजे तुम्हाला. आणि पश्चिम पॅसिफिक महासागरातील सगळ्यात खोल गर्ता आहे मित्रांनो. तो कसा गर्ता आहे? खोल गर्ता आहे. कसा गर्ता आहे? खोल गर्ता आहे. सर सांगा तुम्हीच, है ना? सांगा, कमेंट करा. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न. जपानमधील जागृत ज्वालामुखी कुठला हो? जपानची राजधानी काय? टोकियो.
भाषा कुठली आहे तिथली जपानची हो? जपानची भाषा कोणती आहे सांगा. हं? जपानची मुख्य भाषा जपानी. सांगा पुढं काय. जपानमधील जागृत ज्वालामुखी कोणता? फ्युजियामा. फ्युजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे. माउंट किलिमांजरो कुठं आहे मग? हा माउंट किलिमांजरो आफ्रिकामध्ये आहे. आफ्रिका खंड. आफ्रिका खंड लक्षात आलं. कुठं आफ्रिका खंडामध्ये कुठं आहे? केनिया देश आहे का? केनिया. केनिया केनिया देशाच्या सीमेवर आहे हा. सीमेवर. केनिया हा देश कुठल्या खंडात आहे? आफ्रिका खंडामध्ये आहे. आफ्रिका खंडातील आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर माउंट किलिमांजरो हा ज्वालामुखी पण म्हटलं जातं आणि पर्वत. माउंट किलिमांजरो पर्वत. हे माहिती तुम्हाला पाहिजे. त्यामुळं काटमाई कुठं आहे हो? काटमाई ज्वालामुखी कुठे आहे? काय सोपं आहे. अलास्का गेलास्का माहिती आहे का तुम्हाला? अलास्का. अलास्का हा अमेरिकेचा प्रदेश आहे. अमेरिका. तर त्यांच्या त्या ठिकाणी हा काटमाई आढळतो. त्यानंतर अलास्का जो प्रदेश होता लक्षात आलं का? अलास्का प्रदेश रशियाने अमेरिकेला रशियाने अमेरिकेला भेट दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. तेव्हा अलास्का जो प्रदेश आहे हो कुठला आहे? अमेरिका म्हणजे कुठलं? संयुक्त त्या अमेरिका देशाचं नाव काय? अमेरिका खंड वेगळा आणि अमेरिका देश. देशाचं नाव अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचा आहे हा. लक्षात आलं का? जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. व्हॅटिकन सिटी मध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? व्हॅटिकन सिटी मध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? आता बघू काय सांगतात ते. कमेंट करा. प्रश्नाचं उत्तर द्या. व्हॅटिकन सिटी सांगा प्रश्नाचं उत्तर. जे कोण सांगेल त्याला एक बक्षीस मिळणार आहे. व्हॅटिकन सिटी हा छोटा देश आहे मित्रांनो. लक्षात आलं का? छोटा देश. त्याची संपूर्ण लोकसंख्या ही 100% स्थलांतरित आहे. लक्षात आलं का? आणि हा इटली देशामध्ये येतो. व्हॅटिकन सिटी. याची राजधानी कुठली? राजधानी पण तीच आहे. कुठली? व्हॅटिकन सिटी. लक्षात आलं का? व्हॅटिकन सिटी हिचीच राजधानी आहे. राजधानी. हा देश इटली या देशाच्या मध्येच आहे. आणि इथं जे आहेत इथे 100% लोकसंख्या जी आहे कशी आहे? स्थलांतरित आहे व्हॅटिकन सिटीमध्ये. जगातील ह्याचं वैशिष्ट्य काय हो? याचं वैशिष्ट्य काय सांगा? जगातील सर्वात लहान देश. जगातील सर्वात लहान देश. जाऊ पुढच्या प्रश्नावर जाऊ. सांगा या प्रश्नाचं उत्तर. पनामा कालव्यास टिंब प्रवेशद्वार असे म्हणतात. पनामा कालव्यास
कशाचे प्रवेशद्वार म्हणतात? खाली महासागराचे नाव लिहिले, त्यामुळे इथं लिहूया कोणत्या महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात असं म्हणूया. इथं पनामा कालव्यास कोणत्या महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात? कोणत्या महासागराचे? हा, पनामा कालव्यास कोणत्या महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात? प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. कुठल्या? अहो, पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार म्हणतात याला. पॅसिफिक महासागराला प्रशांत महासागर असे म्हणतात. हा काय आहे? पॅसिफिक जगातील सर्वात मोठा महासागर आहे हा सागर. हिंदी महासागर, अटलांटिक महासागर. लक्षात आलं का? जगातील सर्वात मोठा महासागर कुठला आहे? हा पॅसिफिक महासागर. इथं नंबराने लिहूया पॅसिफिक. आणि दुसरा कुठला सांगा बघूया? पॅसिफिक नंतर जगातील महासागर सांगा. पॅसिफिक नंतर कुठला आहे? इथे एक नंबर झाला. दुसरा कुठला? अटलांटिक आहे की हो? अटलांटिक आफ्रिका आणि अमेरिका खंडांच्या मध्ये आहे की यस आकाराचा आहे? कोणत्या आकाराचा आहे? यस आकाराचा आहे. यस आकाराचा महासागर असं म्हणून तुम्हाला भविष्यात विचारतील तर ते अटलांटिक महासागर. तिसरा कुठला आहे हो? आपला इंडियन ओशन, हिंद महासागर. जगातील एकमेव असा महासागर की त्याला देशाचं नाव आहे. दुसरा कुठला आहे हो? आर्टिक महासागर, दक्षिण महासागर. चौथा दक्षिण महासागर, हा सुद्धा मोठा महासागर आहे. दक्षिण महासागर कुठं आहे हा दक्षिण महासागर? अंटार्क्टिका जो खंड आहे, अंटार्क्टिका खंड, त्याच्या भोवतालचा प्रदेश अंटार्क्टिका खंड भोवताल पाणी जल प्रदेश जो आहे त्याला दक्षिण महासागर म्हणतात. आणि किती झाले? 1 2 3 4. आणि पाचवा कुठला आहे हो? आर्क्टिक महासागर. आर्क्टिक महासागर. पहिले महासागर 4 होते, पण आता किती आहेत? 5. हे दक्षिण महासागर ऍड झालेला आहे. लक्षात आलं का? पहिला दक्षिण महासागर त्याच्यामध्ये गणला जात नव्हता, तर आता तो गणलेला आहे. त्यामुळे बघा, 1 नंबर पॅसिफिक, दुसरा अटलांटिक, तिसरा हिंदी महासागर, चौथा दक्षिण महासागर आणि पाचवा आर्क्टिक महासागर. ह्या महासागरांची तुम्ही लक्षातच ठेवा, ते क्रम कसा आहे तो. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण महासागर, आर्क्टिक महासागर. ओके, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय? टिंबटिंबळी जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. पृथ्वी थोडीशी कोणत्या भागात फुगीर आहे? पृथ्वीचा आकार कसा आहे हो? अंडाकृती आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे? इथं काढतो मी. पृथ्वीचा आकार कसा आहे हो? पृथ्वीचा आकार अंडाकृती आहे. जरा आकृती जरा चुकणार, समजून घ्यायची. पृथ्वीचा आकार कसा आहे? अंडाकृती आहे. का? अंडाकृती आहे. तर त्या पृथ्वीच्या मध्यभागातून काय जाते हो? विषुववृत्त जातं. हे आपल्याला माहिती पाहिजे. पृथ्वीची आकृती तुम्ही ती वाचून समजून घ्यायची. काय? विषुववृत्त जातं. त्याच्यानंतर इकडून काय जातं हो? वरतून दक्षिण बाजूकडून कर्कवृत्त. हे काय आहे हो? विषुववृत्त. भारताच्या पृथ्वीच्या मध्यातून काय जातं? विषुववृत्त. आणि इकडं दक्षिण भागातून काय जातो? मकरवृत्त. इकडं उत्तर ध्रुव आहे आणि इकडे दक्षिण ध्रुव आहे. मग काय विचारलंय?
टिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. कुठं फुगीर आहे हो? विषुवृत्तीय जो भाग आहे या भागामध्ये पृथ्वी फुगीर आहे, म्हणून विषुवृत्त. विषुवृत्त या प्रश्नाचं उत्तर काय आहे? विषुवृत्त. तर उत्तर भागाकडून विषुवृत्त कुठं जातं? कर्कवृत्त. कर्कवृत्त हे काय जातो? भारताच्या मध्यातून, इथं लिहितो, भारताच्या मध्यातून कुठलं वृत्त जातं? कर्कवृत्त. लक्षातच ठेवायचंय कर्कवृत्त. ती कुठली राज्य आहे सांगा? कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातंय? कोणाला इथे सांगा बघूया. कुठल्या ह्याच्यातून जातंय कर्कवृत्त? सांगा. भारताच्या कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? जे सांगित त्याला 1 रुपये बक्षीस. सांगा. कुठं जातंय? इथे लिहितो बघा. कर्कवृत्त कुठल्या भागातून जाते कर्कवृत्त? गुजरात काय म्हणा प्रसिद्धच आहे आता राज्य. नंतर कुठल्या ह्याच्यातून जाणार ते? गुजरात नंतर राजस्थानचा काही भाग, जास्त नाही पण कमी आहे, पण राजस्थान भागातून जातं. पुढचा भाग कुठला आहे? मध्य प्रदेश मोठं राज्य आहे, त्या भागातून जातं. नंतर कुठल्या भागातून जातं हे? छत्तीसगड. इथं लिहितो. कुठं लिहा बाबा? इथं लिहा. छत्तीसगड. नंतर तू कुठल्या भागातून जातं ते? छत्तीसगड नंतर झारखंड नंतर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे लक्षात ठेवा, येते परीक्षेला, हे आलेला आहे. त्रिपुरा आणि दुसरा शेवटचं काय आहे? मिझोराम. किती राज्यातून गेलं बघा हे? 1 2 3 4 5 6 7 8. किती राज्यातून जातं? 8 राज्यातून. भारताच्या 8 राज्यातून जाते. किती राज्यातून? 8 राज्यातून जाते. 8 राज्यातून. लक्षात ठेवायचं. कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जातं. कुठलं ते? गुजरात जातं, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. त्रिपुराची राजधानी कुठली? आगरतळा. परीक्षेला येते. त्रिपुराची राजधानी कोणती? त्रिपुरा. इथे लिहितो बघा. त्रिपुराची राजधानी कुठली? आगरताळा. हे पाठ करून ठेवायचं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय आहे? पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता? पृथ्वीच्या पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता हो? सांगा बघूया. पृथ्वीच्या पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता? बघूया कुणाला येते प्रश्नाचं उत्तर. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपण एवढं आता तुम्हाला शिकवतो, तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे की नाही? मग कोण करणार ते? करा. सांगा प्रश्नाचं उत्तर सांगा. कमेंट सांगा. कमेंट जे सांगेल त्याचा 1 नंबर येणार. कमेंटमध्ये उत्तर सांगितलं. काय प्रश्न आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वातावरणाचा थर कोणता आहे? अरे बापरे, कोण लोक सांगतात बघायचं आपल्याला. प्रश्नाचं उत्तर कुणाला येते बघायचं आहे. कोण हुशार आहे आपल्याकडं? आपल्या टीम मध्ये हुशार कोण आहे ते बघायचं आहे आपल्याला. तपांबर आहे ना, जमीन लवकर तापते, त्यामुळे तपांबर म्हणायचं. जमीन लवकर तापते त्यामुळे तपांबर, असं लक्षात ठेवायचं. काय त्याचा आवड आहे? सोपं आहे सगळं. ह्याच्यापेक्षा बी आता तुम्हाला कसं काय बरं शिकवावं बरं? मागच्या ह्याच्यात तुम्हाला शिकवलेलं आहे मी. जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय? आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? तेजस्वी म्हणजे काय हो? चकाकणारा. तेजस्वी म्हणजे काय? चकाकणारा. त्याला कुठला शब्द आणि? प्रखर. आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता?
तो शुक्र ग्रह दिसतो का आपल्याला? शुक्राची चांदणी सकाळी आणि संध्याकाळी दिसतो बघा पश्चिमेला. शुक्र दिसतो का? एकदम चांदणीच्या स्वरूपामध्ये. कधीतरी तुम्ही दुर्बीण घ्या, त्या दुर्बिणीतून बघू शकता, दिसतोय तो आपल्याला दुर्बिणीतून. ओके. हा बुध कसा आहे हो? सूर्याच्या जवळ ग्रह. सूर्याच्या जवळचा ग्रह हा कसा आहे? मंगळ कसा आहे हो? मंगळ सांगा. लाल ग्रह. त्यानंतर शुक्र सांगितलं. गुरु कसा आहे हो? सर्वात मोठा ग्रह. असं प्रश्नांची उत्तरे द्यायची फटाफट. लक्षात झालं काय? आकाशात सर्वात तेजीशी दिसणारा ग्रह कोणता? तर तो शुक्र ग्रह. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय? युरोप व आफ्रिका या खंडांच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता? युरोप आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कुठला? त्यासाठी नकाशा वाचन पाहिजे. नकाशा वाचन तुम्ही करणार त्यावेळी तुम्हाला प्रश्नांची उत्तर फटाफट येणार. नकाशा वाचन करा लगेच. सगळ्यांनी जास्तीत जास्त नकाशा वाचन करा आणि जे आहे तुम्हाला प्रश्नांची त्या उत्तर त्यावेळी येणार आहेत. बरोबर आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे भूमध्य समुद्र. युरोप व आफ्रिका या दोन खंडांना भूमध्य समुद्र वेगळा करतो. म्हणून तर म्हटले भूमध्य समुद्र, जमिनीच्या मध्ये असणारा समुद्र. अरबी समुद्र भारताच्या शेजारी, भारताच्या पश्चिमेला. लक्षात आलं का? त्यानंतर बंगालचा उपसागर भारताच्या पूर्वेला. हे आपल्याला माहिती पाहिजे तुम्हाला. त्यामुळे भूमध्य समुद्र जो कुठं आहे आपला? तर युरोप आफ्रिका या खंडांच्या दरम्यान आहे. चला पुढे जाऊ. तर पंपोई हे शहर टिंबोटीच्या खाली गाडले गेले. या प्रश्नाचं झाले मागच्या वेळी. ज्वालामुखीतून येणारा राखेचा प्रवाह आहे तर त्याच्या खाली गाडले गेले. पंपोई हे शहर कशाखाली गाडले गेले? तर हे इटलीमधील एक शहर आहे. कुठलं आहे हे? इटलीमधील शहर आहे आणि ते काय झालेलं आहे? माउंट व्हेसुवियस हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातनं पडलेल्या राखीखाली हे गाडले गेलं. कुठलं? माउंट व्हेसुवियस ज्वालामुखी. ज्वालामुखी तो लिहितो. ज्वालामुखी कुठला? माउंट व्हेसुवियस या ज्वालामुखीतून त्यातून जी मोठ्या प्रमाणातली राख बाहेर पडली तर त्याच्यामध्ये ते गाडला गेलेला आहे. इटलीची राजधानी कुठली आहे हो? इटलीची राजधानी कुठली आहे? रोम. आपल्याला ही माहिती पाहिजे. अभ्यास केल्यानंतर माहिती होणार. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा जे बघतात त्याने. इटलीच्या राष्ट्राध्यक्षा कोण आहेत आता? कोण आहे तो इटलीच्या राष्ट्राध्यक्षा? इटलीच्या राष्ट्राध्यक्षा कोण आहेत आता सांगा बघूया. जॉर्जिया आहेत का? जॉर्जिया मॅलोनी आहेत का? जॉर्जिया मॅलोनी. लक्षात आलं का? ह्या इटलीच्या राष्ट्राध्यक्ष आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे. अशी सगळी माहिती घ्यायची आपण. लक्षात आलं का? जाऊ पुढचा प्रश्न काय? जगात त्याचा दक्षिण अमेरिकेत ब्राझील मधला कापूस देश असा का? हे चुकलाय बघा. प्रश्न चुकलाय हा. लक्षात आलं का? ह्या प्रश्न उलटाने सुटलेला आहे. ते काय प्रश्नाचं उत्तर आहे? काय म्हणजे कापूस उत्पादक देश क्रमांक लागतो म्हणजे जगातला आहे बघा. ब्राझील या देशाचा इथे लिहितो. ब्राझील या देशाचा जगात
जगात कापूस उत्पादनामध्ये उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. कितवा क्रमांक लागतो? तर 5वा क्रमांक. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक कितवा आहे हो? 5वाच. हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण ज्यावेळी अभ्यास करणार त्यावेळी आपल्याला लक्षात येणार. ओके, चला जाऊ पुढचा प्रश्न काय आहे? ऑडीच्या उत्पादनासाठी खालील औद्योगिक प्रदेश कुठला? युरोप, मध्य युरोप. ऑडी मध्य युरोपमध्ये आहे. कुठं? जर्मनी. जर्मनी या देशामध्ये ऑडीचं उत्पादन घेतलं जाते. जर्मनी देश. जर्मनीची राजधानी काय? सगळं पाठ पाहिजे, सोडायचंच नाही. राजधानी काय जर्मनीची? बर्लिन. हिटलर हा या देशाचा होता. हिटलरचं पुस्तक काय? कुठलं पुस्तक होतं त्याचं? हिटलरचं प्रसिद्ध पुस्तक कुठलं? आत्मचरित्र, माझा लढा. एक दिवस वाचायचं पुस्तक चांगलं आहे ते. त्याला इंग्लिशमध्ये दुसरं नाव काय? माइन काम्फ. पुढे जाऊ. पुढच्या प्रश्नाचं उत्तर. चीनच्या भागात लोहमार्ग जास्त आहेत. कुठल्या हो? चीन जो आपल्या देशाचा भारताच्या शेजारी देश आहे. चीनची राजधानी बीजिंग. तर या प्रश्नाचं उत्तर सांगा. चीनच्या कोणत्या भागात लोहमार्ग जास्त आहेत? पूर्व भागामध्ये आहेत. पूर्व भागामध्ये काय आहेत? सपाट प्रदेश मोठा आहे. त्यामुळे या भागामध्ये काय आहे? लोहमार्ग जास्त आहेत पूर्व भागामध्ये. त्यानंतर चीन हा काय? लोकसंख्या जगात सर्वात जास्त लोकसंख्या. हे आपल्याला पाहिजे. अध्यक्ष कोण आहेत हो? चीनचे राष्ट्राध्यक्ष. चीन राष्ट्राध्यक्ष. हे सगळं पाठ पाहिजेत. राष्ट्राध्यक्ष कसाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतील. कोण? जिनपिंग आहेत का? जिनपिंग जे आहे ते. पुढे जाऊ. पुढच्या प्रश्नाचं उत्तर. डार्लिंग नदी कोणत्या देशात आहे? डार्लिंग तेरे लिए. कुठल्या देशात आहे डार्लिंग नदी? ऑस्ट्रेलियामध्ये. मरे डार्लिंग नद्यांची खोरे जी आहे ती कुठे आहेत? ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. हे आपल्याला माहिती आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी काय? कुठल्या आहे हो? ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा. हे माहिती पाहिजे. कोण पाठ करणार? जपान, टोकियो, युरोप, आफ्रिका हे खंड आहेत. आफ्रिका सुद्धा आणि खंड आहेत. सांगा बघूया मला आता. जगातील सगळ्यात मोठा खंड कोणता? जगातील खंड सांगा कुठला? जगातील खंड लिहूया इथं. पहिला 1 नंबरचा कुठला? आशिया खंड. दुसरा 1 नंबर. दुसरा खंड कुठला? आफ्रिका. दुसरा मोठा 2ऱ्या क्रमांकाचा. तिसरा कुठला आहे हो? उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिका. चौथा कुठला आहे? 4 नंबर दक्षिण अमेरिका आहे का? दक्षिण अमेरिका. आणि 5वा कुठला आहे? अंटार्क्टिका. 5 नंबर अंटार्क्टिका खंड आहे का? सगळा बर्फाच्छादित खंड अंटार्क्टिका. 6वा कुठला आहे? ऑस्ट्रेलिया आहे का? ऑस्ट्रेलिया. आणि 7वा कुठला आहे हो? युरोप सगळ्यात लहान खंड आहे बघा. कळलं का? हे आपल्याला माहिती पाहिजे. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. अर्जेंटिना या देशाची भाषा कोणती? अगदी IMP प्रश्न आहे हा. IMP प्रश्न काय बरं हो? तर जो हे आला होता मेस्सी आहे का?
आपल्या देशामध्ये मेस्सी आला होता, तो त्याच्या भाषेमध्येच बोलला होता. कुठला? त्याच्याच त्याच्याच भाषेत बोलला, भाषेत बोलला, त्याच्याच भाषेत बोलला तो. काय बोलला? अर्जेंटिनाची भाषा कुठली? स्पॅनिश. तो इंग्लिशमध्ये बोलला नाही, मराठीत बोलला नाही, तर स्पॅनिश भाषा ही अर्जेंटिनाची भाषा आहे. लक्षात आलं का? अर्जेंटिनाची राजधानी कोणती? कुठली आहे अर्जेंटिनाची राजधानी? अर्जेंटिनाची राजधानी कोणती सांगा, कमेंट सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जेंटिनाची राजधानी, जरा अवघड आहे शब्द हा. राजधानी कुठली आहे अर्जेंटिनाची? लक्षात ठेवा शब्द यो. ब्युनस आयर्स. ब्युनस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. आणि हा कुठल्या खंडातला देश आहे? हा दक्षिण अमेरिका. अर्जेंटिना या देशातला आहे. ओके. आग्नेय किनाऱ्यावरती आहे. इथला फुटबॉल जो खेळाडू आहे तो मोठा आहे. दोलायमान संस्कृती. आयर्लंडमध्ये कुठली संस्कृती आहे हो? दोलायमान संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे हा प्रदेश. दोलायमान संस्कृती आहे. मराठी भाषा कुठली आहे? महाराष्ट्र. आपल्या देशात आपल्याला लय गर्व आहे, आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बोलत नाही. सिंहली कुठल्या देशाची भाषा आहे? श्रीलंका. बंगाली, पश्चिम बंगाल. आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही आपण ज्यावेळी अभ्यास करणार त्यावेळी ज्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, नाहीतर कसं येईल ते. मग अर्जेंटिनाची भाषा कुठली? ब्युनॉस आयर्स. आणि अर्जेंटिना या देशाची भाषा स्पॅनिश भाषा आहे आणि राजधानी ब्युनॉस आयर्स. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. अंटार्क्टिका खंडावरील भारताचे संशोधन केंद्र आहे त्याचे नाव काय? अंटार्क्टिका भारताचे संशोधन केंद्र आहे त्याचे नाव काय? काय आहे? इंडिया आहे का नाही? भारती. लक्षात आलं का? इंदिरा पॉइंट हे नाही. इंदिरा पॉइंट काय हो? भारताचे अति दक्षिणेकडील टोक. अति दक्षिणेकडील टोक. त्यानं गंगा ही काय आहे? भारतातील सर्वात मोठी नदी. लक्षात आलं का? हे अशा पद्धतीनं आहे. आणि इंडिया आहे का नाही, त्यामुळे भारती जे आहे, भारती हे काय आहे? भारती अंटार्क्टिका खरं भारताचं संशोधन केंद्र आहे. पहिलं कुठलं होतं? पहिलं 1 नंबरचं दक्षिण गंगोत्री. पहिलं कुठलं होतं? दक्षिण गंगोत्री. नंतर कुठलं आलं? मैत्री. नंतर तिसरं कुठलं आलं? भारती. आणि आता चौथं तिथं चालू आहे, 4थ्या क्रमांकाचं लिहून ठेवा. हे मैत्री 2 हे संशोधन केंद्र आहे तिथं. आता त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे. हे सगळं माहिती पाहिजे. तुमचं वाचन असेल तर येणार तुम्हाला लक्षात. अंटार्क्टिका खंडावरती खंडाचं वैशिष्ट्य काय? हा मनुष्य विरहित खंड आहे. इथं मनुष्य वस्ती नाही, मनुष्य वस्ती विरहित खंड आहे. हा कुठला आहे? हा दक्षिण ध्रुव. ओके. हे अशा पद्धतीनं आहे. तर धन्यवाद सर्वांना. खूप खूप धन्यवाद. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ओके.
धन्यवाद धन्यवाद. कायम वाचत जावा, लेक्चर आमचं बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना सांगा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून परीक्षेमध्ये यश तुम्ही जे आहे ते तुम्ही यश संपादन करा. खूप खूप धन्यवाद. चला थांबूया इथं आताच.